थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेश यांच्या सोबत संजय राऊत आहे। दिनेश, होय, TV9 मराठीशी बोलणार आहे शिवसेनेचे संसदीय नेते आणि खासदार संजय राऊत। राऊत साहेब, TV9 मराठीत स्वागत। पहिला प्रश्न आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजलेली आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीनं काल रात्री उशिरा अटक केली आहे। यापूर्वी छगन भुजबळांवर ईडीनं अटकेची कारवाई केली होती, त्यानंतर आता देशमुखांवर ही अटकेची कारवाई आहे। काय सांगाल या कारवाईविषयी? काय कारवाई जी झाली आहे दिवाळीच्या अगदी पहिल्या दिवशी, महाराष्ट्रात दिवाळी हा एक पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे। तुम्ही काय दाखवताय की दिवाळीमध्ये महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांना तुम्ही अटक करता? त्यांना चौकशीला बोलवलं, परत बोलवता आलं असतं दिवाळीनंतर, अनेकांना बोलवता। हे क्रौर्य, अमानुषता आहे जी भारतीय जनता पक्षाच्या प्रेरणेनं केंद्रीय तपास यंत्रणा काम करतात, त्यातून हे निर्माण झालं आहे। गृहमंत्री देशमुख यांच्यावरती एका पळून गेलेल्या अधिकाऱ्यानं आरोप केले। तक्रारदार हजर पाहिजे ना। मी तक्रारदार आहे, मी फिर्यादी आहे। कुठे आहे फिर्यादी? फिर्यादी देशाच्या बाहेर पळून गेला असं म्हणतात। तो साधा फिर्यादी आहे का तक्रारदार? तो मुंबईचा पोलीस आयुक्त होता, महासंचालक पदाचा अधिकारी, DG, भारतीय पोलीस सेवेतला एक वरिष्ठ अधिकारी, जो तक्रार करतो हवेत आणि अचानक अदृश्य होतो। कुठे जातो, कुठे गेला हे देशालाही माहीत नाही। किमान आपल्या सक्षम गृहमंत्रालयाला देशाचा माहीत पाहिजे। गुप्तचर विभाग, IB, रॉ यांना माहीत हवं ना कुठे आहे तो। तुम्हीच त्याला लपवलं आहे, तुम्हीच त्याला पळवून लावलं आहे। महाराष्ट्रातला अमुक अमुक मंत्र्यांवरती आरोप करा आणि निघून जा। जोपर्यंत तक्रारदार समोर हजर होत नाही तोपर्यंत देशमुखांची अटक ही बेकायदेशीर आहे। राऊत साहेब, जेव्हा ईडीनं 5 समन्स बजावली अनिल देशमुख यांना, ते समोर येत नव्हते, न्यायालयीन लढाई लढत होते, गायब असल्याचं म्हटलं जात होतं। पण आता जेव्हा बातम्या येत आहेत की परमवीर सिंह हे जे परदेशाबाहेर गेले आहेत असं म्हटलं जातं आहे, तर त्यावेळेसच नेमके अनिल देशमुख हे ईडी समोर हजर होतात, हा काही योगायोग मानावा? मला असं वाटतं की जे तक्रारदार आहेत त्याचं स्टेटमेंट आधी घ्यायला पाहिजे होतं ईडीने। तक्रारदाराचं जर तक्रारदार खरा असेल आणि ईडीची चौकशी आणि तपास सच्चा असेल तर ईडीनं तक्रारदाराला आधी ईडीच्या कार्यालयात बोलवायला हवं होतं ना। ते काहीच दिसत नाही। तुम्ही समोरच्या माणसाला बोलवून काय साध्य करताय? तुम्ही आम्हाला दिसलं पाहिजे की हा तक्रारदार परमवीर सिंग नावाचा जो तक्रारदार आहे तो ईडी कार्यालयात देऊन आपलं स्टेटमेंट देतो आहे, त्याची कागदपत्र समोर जात आहेत आणि त्यानंतर मग ज्यांच्यावरती आरोप आहेत त्यांनी यायला पाहिजे। मला जो काय कायदा कळतो त्यानुसार हे आहे। परमवीर सिंग हे देशाबाहेर गेल्याचं म्हटलं जातं आहे, त्यामागे कोणाचा हात असावा किंवा ते कसे देशाबाहेर गेले याबद्दल शिवसेनेकडे किंवा महाविकास आघाडी सरकारकडे काही माहिती? जर हा देश सोडून जायचा असेल तर एवढं सोपं नाहीये। देशाच्या सीमा पार करणं, इमिग्रेशन शिवाय किंवा इतर सगळ्या यंत्रणा आपल्या आहेत त्या भेदून एवढं सोपं आहे का? नेपाळला जायचं असेल तरी अडवतात बॉर्डरला, बांगलादेशला जाताना अडवलं जातं। देशांच्या सीमांना एक महत्त्व आहे आणि विशेषतः हवाई सीमांना अत्यंत महत्त्वाचं आहे। मग परमवीर सिंग पळून कसे गेले? खरं म्हणजे याचं उत्तर या केंद्र सरकारने द्यायला हवं। विजय मल्ल्या पळून जातात, नीरव मोदी पळून जातो, मेहुल चोक्सी पळून जातो, आता परमवीर सिंग पळून गेलेले आहेत। कसे गेले पळून? तुमच्या मदतीशिवाय, तुमच्या पाठिंब्याशिवाय कोणी पळून जाऊ शकत नाही। तुमच्याकडे काय माहिती आता परमवीर सिंग हे नेमके परदेशात कुठे आहेत? असं म्हटलं जातं की ते बेल्जियमला असं म्हटलं जात होतं। ते बरेच देशात इकडे तिकडे फिरतायत, एका देशात ते राहू शकत नाही। अशी व्यक्ती फार काळ एका देशात राहू शकत नाही ज्याच्यावर लुकआउट नोटीस बजावलेली आहे, एवढंच मी सांगू शकतो। राऊत साहेब, ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय आरोप प्रत्यारोपांचे फटाके फुटत आहेत त्यावर काय सांगणार? कारण नवाब मलिक रोज सकाळी नवी धक्कादायक माहिती समोर घेऊन येत आहेत। देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले गेले, देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आणि असं ते म्हणतात की राजकीय फटाके हे दिवाळीनंतर फुटतील, बॉम्ब फोडणार आहेत। ते बॉम्ब लगेच फुटले पाहिजेत। बॉम्ब जर वेळेत फुटले नाहीत तर ज्याच्या हातात तो बॉम्ब आहे त्या हातातच ते फुटतात। त्याच्यामुळे जर हातात आपल्या काय बॉम्ब वगैरे असतील
तर ते डिस्पोज ऑफ करा. म्हणून तर बॉम्ब विरोधी पथकं आपण निर्माण केली आहेत ना आपल्या ह्याच्यामध्ये. कुठे बॉम्ब दिसला की तो त्याचं ताकद संपवायला त्या बॉम्बची ती बॉम्ब विरोधी पथकं येतात. तेव्हा जर कोणत्या राजकीय नेत्याकडे बॉम्ब असेल आणि तो म्हणत असेल की मी दिवाळीनंतर फोडेन, तर ते स्वतःच्या जीवाशी खेळतायत. ताबडतोब त्याने बॉम्ब एकदा फेकला पाहिजे किंवा तो खतम केला पाहिजे. देवेंद्रजींच्या हातात काय बॉम्ब असेल त्याने फोडावा ना, दिवाळीची कशाला वाट पाहायला पाहिजे. राऊत साहेब, पण असं होतंय की महाराष्ट्राच्या राजकारणात जे राजकीय आरोप होत आहेत त्यावरून असं दिसतंय की नवाब मलिक असं म्हणतात की फडणवीसांचे ड्रग माफियांशी संबंध आहेत, फडणवीस असं म्हणतात की नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. ज्या पद्धतीने हे संबंध आरोप प्रत्यारोपातून उघड होत आहेत, महाराष्ट्राच्या प्रतिमेच्या बाबतीत काय सांगाल? देशभरात जे चालू बघा, छगन भुजबळ यांच्या बाबतीत सुद्धा असेच आरोप भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी केले होते. त्यातले किती सिद्ध झाले. पण छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातल्या मला वाटतं समीर भुजबळला 2 वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावं लागलं. आरोप केले तुम्ही. आणि तेव्हा मी पहिला माणूस होतो सांगणारा की महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आरोप भ्रष्टाचार झालेला नाही, हे मी लेखी दिलेलं आहे. तेव्हा तर मी विरोधी पक्षात होतो, छगन भुजबळ मंत्री होते आणि आम्ही विरोधी पक्षात होतो. पण शेवटी सत्याची चाड राजकारणामध्ये असावी लागते. जरी आपले कोणी राजकीय विरोधक असतील कोणीही, तरी त्याला खोट्या प्रकरणात अडकवणं, गुंतवणं, खोटे पुरावे उभं करणं, खोटी माणसं उभी करणं, हे जर तुम्ही आता कराल तर हे तुमच्यावर सुद्धा अशा प्रकारचे अघोरी प्रयोग होऊ शकतात. आता तुम्ही जे म्हणताय छगन आपले कोणते नवाब मलिक यांचे जावई आहेत, त्यांना सुद्धा NCBने अटक केली, ते सुटले. मी संपूर्ण केस ती पाहिली, अनुभवली. मला आधी माझं एकदा मलिकांशी चर्चा झाली होती, तेव्हाही ते सांगत होते साहेब ते त्यांच्याकडे कोणत्याच प्रकारचा ड्रग्स नाही, तो हर्बल टोबॅको म्हणतात तो प्रकार आहे. आता हर्बल टोबॅकोवरून एका कुटुंबातल्या प्रमुख माणसाला, ज्याची लहान मुलं आहेत, पत्नी आहे, ज्याचं लग्न झालं आहे, तो सुशिक्षित आहे, त्याला तुम्ही 8.5 महिने तुरुंगात डांबायला लाज नाही वाटत? हे घटनेचं आणि कायद्याचं उल्लंघन आहे. हां, हे सैतानी कृत्य आहे. त्याच्यामुळे असं कृत्य करणाऱ्यांना मी तर असं म्हणतो की नोकरीत राहण्याचा अधिकार नाही. राऊत साहेब, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या संपूर्ण प्रकरणावर अजूनही मौन बाळगून का आहेत किंवा काही भाष्य का करत नाही? योग्य वेळी ते बोलतील, योग्य वेळी बोलतील. सध्या आम्ही पुरेसे आहोत. हे मुख्यमंत्र्यांचं कामच नाही आहे. त्यांनी राज्य करावं, राज्य सांभाळण्याचं. पण ज्या पद्धतीने आरोप होत आहेत, ज्या पद्धतीने म्हटलं जात आहे की ड्रग माफियांशी संबंध आहेत, राजकीय नेत्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, या प्रकरणाची गंभीर दखल या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही राजकीय नेत्याचे अंडरवर्ल्डशी संबंध नाहीत. मी भारतीय जनता पक्षामधले 10 पदाधिकारी देऊ शकतो, जे विविध तुरुंगातून सजा पूर्ण करून बाहेर आलेत आणि त्यांचे पदाधिकारी आहेत. आत्ता देऊ शकतो. कोल्हापुरातून कोण आलाय, चेंबूरमधून कोण आलाय, अन्य ठिकाणून कोण आलाय, कोण कोणत्या गँग चालवत होत्या, हे जर मी द्यायचं ठरवलं तर माझ्यासारखा तज्ज्ञ माणूस नाही याच्यामध्ये. पण आता असं म्हटलं जातं की अनिल देशमुखांनंतर शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांचा नंबर आहे. भाजपचे नेते समाज माध्यमांवर बोलू लागले आहेत. एका अनिल पासून दुसऱ्या अनिल पर्यंतचा अटकेचा प्रवास याबद्दलही म्हणू लागले. माझ्या भाषेत बोलायचे तर चुते आहेत ते लोक. चुतीये असा शब्द अनेकदा बाळासाहेबांनी पण वापरलेला आहे. चुतेचा अर्थ मूर्ख. बरं का, हे तुम्ही कोण आहात? तुमच्या बापाच्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत का? हां, तुमच्या बापाचे आहेत का की हा अटक होईल तो अटक? तुम्ही आता स्वतःला सांभाळा. तुम्ही कधी तुरुंगात जाणार आहात त्या तारखा आम्ही सांगू, आम्हालाही माहिती आहे. पण ह्या पातळीवरती आम्ही उतरायचं का? आम्ही नाही उतरणार. महाराष्ट्राची प्रतिष्ठा, परंपरा, संस्कृती आम्हाला जपायची आहे. हे सगळे बाहेरून आलेले लोक आहेत बोंबलणारे. भारतीय जनता पक्षामध्ये जे हे लोक आहेत ते काय भारतीय जनता पक्षाचे मूळचे लोक आहेत का? राऊत साहेब, आता बघा, सुधीर मुनगंटीवार असतील, आशिष शेलार असतील, स्वतः देवेंद्रजी असतील, हे मूळचे लोक आहेत भाजप. आम्ही त्यांना उत्तरं देऊ ना. हे हौशे नवशे गवचे नाचे हे बाहेरून आले आहेत आणि भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकून आम्हाला दाखवत आहेत. यांना काय माहिती आहे भारतीय जनता पक्ष? आम्ही अटलजींबरोबर काम केलेले लोक आहोत, आम्ही अडवाणीजींबरोबर काम केलेले लोक आहोत, मुरली मनोहर जोशींबरोबर काम केलेले लोक आहोत. आमची भारतीय जनता पक्षाशी आमचा संबंध जुना होता आणि आहे. तुम्ही कधी आलात भारतीय जनता पक्षामध्ये? हां,
त्या सगळे आता काय नावं घेत नाही मी, आयुष्यभर त्या राष्ट्रवादीच्या पखाल्या वाहिल्यात, काँग्रेसच्या पखाल्या वाहिल्यात, मनसेमध्ये राहिलात, इकडून तिकडे तिकडून इकडे नौटंक्या करत असता. तुम्ही भारतीय जनता पक्षाविषयी बोलू नका, तुम्ही आम्हाला सांगू नका. आम्हाला माहिती आहे संघ परिवार काय आहे, भारतीय जनता पक्ष काय आहे, मूळचा BJP काय होतं, शिवसेना काय आहे. तुम्ही कशाला आम्हाला सांगता? तुम्ही कोण आहात? आज उद्या ज्या दिवशी BJPचं सरकार नसेल तेव्हा तुम्ही नसाल त्या पक्षामध्ये, जे केंद्रात नसेल 2024 नंतर. हे आज जे बोलतायत ना, ह्या यातला एकही माणूस BJPत नसेल. राऊत साहेब, आता जो राजकीय आरोप प्रत्यारोपांचा पिक्चर सुरू आहे, तुम्ही असं म्हटलंय की आता नवाब मलिक सगळं उघड करतायत, इंटरव्हल नंतर तुम्ही असणार, काय नेमकं आहे? आणि बघा, काही पिक्चर जे असतात ते प्रदीर्घ काळ चाललेले असतात. जसं मिनर्वा, मराठा मंदिरला पूर्वी सिनेमा चालू आहे 100 आठवडे, अमुक आठवडे, तमुक आठवडे, आणि लोक पाहत असतात. या क्षणी नवाब मलिक यांचा सिनेमा हिट आहे, त्याला सुपरहिट म्हणतो ना आपण. आत्ता सिल्वर जुबली झालेला आहे, होईल. आणि मी मागेही म्हणाल काही सिनेमे मोठे असतात, 2 इंटरव्हल असतात. अजून नवाब मलिक यांचा इंटरव्हल संपलेला नाही. भाजपची काही मंडळी म्हणतात क्लायमॅक्स आम्ही करणार. त्यांनी काही करू द्या, हो, त्यांनी काही करू द्या. त्यांचा सिनेमा पडलेला आहे. पडेल सिनेमा चालत नाही. पडेल सिनेमाचा क्लायमॅक्स कोणी बघत नाही. राऊत साहेब, एक दुसरा मुद्दा आहे. सध्या ज्या पोटनिवडणुका झाल्यात, दादरा नगर हवेलीची लोकसभा पोटनिवडणूक, देगलूरची विधानसभा पोटनिवडणूक. देगलूरमध्ये महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार पुढे आहेत आणि दादरा नगर हवेलीमध्ये शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर पुढे आहेत, असं आत्ताचे जे निकाल आहेत त्यावरून दिसतं. हे निकाल आणि हे ट्रेंड तसेच राहतील. महाराष्ट्राबाहेरची पहिली जागा जिंकण्याचं काम शिवसेना दादरा नगर हवेलीमध्ये करत आहे. हा निकाल आणि हा विजय ऐतिहासिक असेल. महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातच्या सीमेजवळ, दक्षिण गुजरातच्या सीमेजवळ दादरा नगर हवेली आहे. आम्ही जिंकतो आहे आणि तिथून देशाच्या राजकारणाचा दरवाजा उघडला जाईल. देगलूरला सुद्धा महाविकास आघाडीचे म्हणजे काँग्रेसचे उमेदवार आहेत, ते जिंकत आहेत. पण हे निकाल काय सांगतील, म्हणजे काय चित्र? निकाल असं सांगतायत की 2024 साली केंद्रामध्ये परिवर्तन होईल आणि त्यावेळेला आज जे नाचे नाचतायत महाराष्ट्रात, त्यांच्या पायामध्ये कोणती घुंगरं बांधायची आणि त्यांना कसं नाचवायचं हे आम्ही ठरवणार. हे संजय राऊत सांगतायत, हे लिहून ठेवायचं. मी सांगतो, ही काळ्या दगडावरची रेख आहे. खेळ तुम्ही सुरू केला आहे ना इथे, आमच्या कुटुंबावर, आमच्या घरावर, आमच्या पक्षांवर, आमच्या नेत्यांवर. मी सांगतो ना, त्याचा शेवट आम्हीच करणार. TV9 मराठीशी एवढी सविस्तर बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. बॅक टू स्टुडिओ. नक्कीच दिनेश. संजय राऊत यांनी इथे भाजपवर देखील घणाघात केलेला आहे आणि त्यांनी अनिल देशमुख यांच्या कारवाई संदर्भामध्ये देखील या ठिकाणी भाष्य केलेलं आहे. नक्कीच